आहे की नाही युनिक आणि आगळीवेगळी रेसिपी? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये. बर्गर म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मग आठवतात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आगळीवेगळी पद्धतीची आणि हेल्दी रेसिपी. तर ती आहे बर्गरची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साधारण 4 ते 5 बटाटे उकळून घेतले. त्यात 1 चमचा लाल मिरची, 1 चमचा धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घेतला तरी चालेल. थोडी कोथिंबीर टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतले. नंतर मी इथे 4 ब्रेड घेतलेत. म्हणजे साधारण आपल्याला एका बर्गरसाठी 2 ब्रेड लागणार आहेत. जर का तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही अजून जास्त ब्रेड घेऊ शकतात. तर मग ब्रेडचा आपल्याला मधोमध असा गोलाकार हवा आहे. त्यासाठी तुम्ही वाटी किंवा ग्लासचा पण उपयोग करू शकतात. आता गोलाकार ब्रेड तयार झालेला आहे. 4ही पीस मी कट केलेले आहेत. त्यानंतर त्यावर चमचाभर सॉस घेतला, म्हणजे टोमॅटो सॉस घेतला, तो लावून घेतला. आपल्याला एका बर्गरला 2 ब्रेड लागणार आहे, म्हणजे दोघी ब्रेडवर मी सॉस लावून घेतलाय. नंतर त्यावर चीज स्लाइस ठेवून घेतली आहे, म्हणजे याने टेस्ट खूप छान येते. आणि चीज स्लाइसवर दुसरा ब्रेड ठेवून दिलाय. नंतर जे आपण पोटॅटोचे सारण तयार केलं होतं ते व्यवस्थित बाहेरून लावून घ्यायचंय अशा प्रकारे, जेणेकरून आपण जेव्हा बर्गर फ्राय करू त्यामध्ये तेल जाणार नाही. अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे. म्हणजे सगळे कोपरे कानेकोपरे सगळे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. व्यवस्थित सारण पॅक केल्यानंतर मी असाच दुसरा पण बर्गर पॅक करून घेतलाय, म्हणजे ह्याच पद्धतीने पॅक केला आहे. चला तर मग आपला बर्गर 50% रेडी झालाय. आता बर्गर आपल्याला मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून फ्राय करायचा आहे. त्यासाठी 2 चमचे मैदा घेतलाय. मैद्याच्या स्लरीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाहीये, म्हणजे थोडं घट्टच ठेवायचंय. म्हणजे आपली ती स्लरी आहे ती बर्गरला चिटकली पाहिजे. मैद्याची स्लरी आणि ब्रेड क्रम्स घेतले, म्हणजे मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून परत ब्रेड क्रम्स लावायचेत. ब्रेड क्रम्स व्यवस्थित लावून घ्यायचेत. आता ब्रेड क्रम्स लावल्यानंतर बर्गर आपल्याला फ्राय करून घ्यायचे. बर्गरला इथे शालो फ्राय किंवा डीप फ्राय केले तरी चालतील. अशाच पद्धतीने मी दुसरा पण बर्गर तयार करून घेतलाय. जास्त तेल तापत नाही ठेवायचे, म्हणजे मीडियम फ्लेमवर आपल्याला बर्गर फ्राय करायचा आहे. 2 ते 3 वेळा अलटी पलटी केल्यानंतर आपला बर्गर रेडी आहे. लहान मुलांसाठी तर अगदी परफेक्ट. असा आगळा वेगळा पद्धतीचा बर्गर तुम्ही कधी पाहिला आहे का? घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.